आजी कल्पना, ए कल्पना, ही तुझी लेक बघ, कच्चे मटार खाते. उद्या हिच्या पोटात जर दुखायला लागलं, पोट बिघडलं तर मला सांगू नकोस. ए आजी बोल ना ग माझ्याशी. आजी तुला माहिती आहेस तू किती गोड आहेस, गडंबा आहेस माझा. लोणी लावू नको उगाच उगाच सांगून ठेवते. आजी ऐक ना ग माझं, ऐक ना आजी. अगं आजी आजी ऐक ना, तू अशी खोटी खोटी चिडलीस ना की आणखीन गोड दिसतेस. तुला नाही जमत ग असा रागराग करायला, तुझ्या स्वभावातच नाहीये. पण मी बोलत नाहीये तुझ्याशी. अगं आजी बरं बाबा ठीक आहे, नको बोलूस. पण मी काय सांगते ते तर ऐक. आजी ऐक, इकडे बघ इकडे बघ, ऐक. आजी मला तुझी काळजी कळते, माझं खरंच चुकलं आणि मला माझी चूक जाणवली. आजी तू आम्हाला एवढा पाठिंबा देतेस आणि मी तुला काळजीत टाकलं. आजी पण मी तुला शब्द देते की इथून पुढे असं कधीच होणार नाही. आणि मी अशी वागले ना तर तू सरळ मला फटके दे. लहानपणी पण कधी फटके द्यायला लावले नाहीस, आता कुठली देते? म्हणजे आजी तुझा राग गेला ना? पण परत येऊ शकतो कधी. त्याची काळजी तू नको करूस ग, त्याला मी परत येऊच देणार नाही. काय सांगतेस? हो खरं? खरंच, अगदी खरं? अगदी खरं. गुणाची ग बाई माझी नाती. बरं हे घे, तुला खाऊ का? एवढं पिलोयस? बस झाले. मी मदत करते तुला. काही गरज नाही, अर्धे इथेच संपतील. अगं करते मदत. हे घे, त्यापेक्षा घे. अगं हवाय तेवढे खा. करू मदत? नको नको, मला दे ना. घे घे. आता वाज, आता काम करूया. मी पण करतोय. हे काय चाललंय धोत्रे? आता ही लेवल मी क्रॉस करणारच. धोत्रे ही लेवल काही क्रॉस नाही करू शकत. तुम्ही कार्यालयामध्ये आहात धोत्रे. परदेशी एक्सपोर्ट तुम्हाला मोबाईलवर गेम खेळायला पगार देत नाही. चुकलो. कामाच्या वेळांमध्ये मोबाईल रिसेप्शनवर ठेवायचा असतो, हे अगदी सोयीस्करपणे विसरून गेला तुम्ही. नाही म्हणजे ते लक्षात होतं माझ्या. सगळे नियम कटाक्षाने पाळले गेले पाहिजेत धोत्रे. पण झणझणीबाई, तुम्ही या ऑफिसचे नियम अगदी कोळून प्यायला आता. हा नचिकेत का नाही आला अजून? येईल ना, शेवटी तो पार्टनर आहे ना, कधी येईल मोठा माणूस. धोत्रे, या कंपनीपेक्षा मोठं कोणीही नाहीये इथे. तो जरी पार्टनर असला ना तरी त्याच्या जबाबदाऱ्या कमी होत नाहीत. तो आला की कळवा मला, महत्वाचं बोलायचंय मला त्याच्याशी. नमस्कार. मीच आपल्याला सकाळी दूरध्वनी केला होता. कोण आपण? मी पूर्णानचा आप्पा केतकर. हा बसा. धन्यवाद. पटकन बोला, काय काम आहे? नाही फार वेळ नाही माझ्याकडे. नाही, मी जे काही सांगणार आहे ना ते ऐकल्यानंतर तुम्हाला निर्णय घ्यायला फार वेळ लागणारच नाहीये. कशाबद्दल बोलायचंय तुम्हाला? नाही, तुम्ही इथले प्रसिद्ध निर्यातदार आहात आणि आम्ही मराठी पदार्थ विकतो, हे तर तुम्हाला माहितीच आहे. हो. तेव्हा आमचे पदार्थ तुम्ही निर्यात करावेत अशी माझी इच्छा आहे. करू ना, पण आमच्या काही अटी आहेत. अटी? कुठल्या अटी? तुमच्या पदार्थांचे भाव आम्ही ठरवू, ते फायनल असतील. ठीक आहे, ही एकच अट आहे ना? नाही, आणखी नाही. तुम्ही आम्हाला माल दिल्यानंतर 3 महिन्यानंतर पैसे देऊ आम्ही तुम्हाला. हे असं का? आमच्याकडे हीच पद्धत आहे. बा, आणखीन काही? समजा तुमचा माल रिजेक्ट झाला तर 200% फाईन भरावा लागेल तुम्हाला. नाही, आमचे पदार्थ आवडणार नाहीत असं कधी होणारच नाही, कारण गुणवत्तेच्या निकषावर आमचे पदार्थ सगळे पारखलेले असतात. पण ते निकष आम्ही ठरवतो ना. आणि हो,
शिपमेंट निघायच्या 5 दिवस अगोदर सगळा माल पोचता करावा लागेल. आणि हो उशीर झाला तर 10,000 रुपये फाईन भरावा लागेल. या सगळ्या तुमच्या अटी ह्या फार जाचक आहेत हो. स्पष्टच सांगतो, दुसरा एक्सपोर्टर शोधा हवं तर. तुम्ही कोणाशी बोलताय हे कळतंय का तुम्हाला? आमचे पदार्थ निर्यात करण्याकरता लोक आम्हाला विनवण्या करत असतात. मग त्यांच्याकडेच जायचं ना, इथे कशाला आलायत? अहो झेपत नाही तर एवढी मोठी स्वप्न बघता कशाला? मी फोन केला होता का तुम्हाला? नाही ना? निघा आता. धन्यवाद. गुड मॉर्निंग धोत्रे काका. अरे गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. अरे ती ओल्ड वाईन तुझी वाट बघते. तिचं काहीतरी तुझ्याकडे महत्वाचं काम आहे. ओल्ड वाईन? अरे मिसेस झणझणे. ओ अच्छा. Hello, Mrs. Zanjare, I'm here. Yeah. Please sit. त्या पूर्णानं दुकानावर आपलं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते तू वाचलंयस का? हो वाचलंय मी. Why? What is the problem? यावेळी आपण त्यांच्याकडून रवा बेसनाचे लाडू मागवले. आहा, काय चव आहे त्या लाडवांची. हो मीच पास करून घेतले होते. त्या आपल्या गोडाऊनमध्ये त्यांचा सगळा लॉट आलेला आहे. आता फक्त शेवटचा लॉट आला की मग डायरेक्ट एक्सपोर्ट. झालं तुमचं बोलून? हो. सगळा लॉट आला तरी ते लाडू एक्सपोर्ट नाही होऊ शकणार. Why? What is the problem? रवा बेसनाच्या लाडूमध्ये केतकरांनी आपल्या ठरलेल्या गाईडलाईन प्रमाणे रव्याचं प्रमाण ठेवलेलं नाहीये. म्हणजे काही चेंजेस केलेत का त्यांनी? आय मीन दे आर व्हेरी क्वालिटी कॉन्शियस आय सपोज. हो, पण यावेळी त्यांनी लाडूमध्ये रव्याचं प्रमाण जास्त आणि बेसन कमी ठेवलंय. सो व्हॉट हॅव यू डिसाइडेड? मी हा लॉट रिजेक्ट करणार आहे. जस्ट तुझ्या कानावर घालून ठेवले मुद्दामून. मी मेल पाठवेल तुला नंतर. वेल मिसेस झंझणे, यू आर अ रिअली इफिशियंट वर्कर. आय मीन इतकी वर्ष तुम्ही मिस्टर परदेशींसोबत काम करताय. सो फक्त मीच नाही तर ऑफिसमधल्या सगळ्यांनी आपलं 100% देणं गरजेचं आहे. अगदी बरोबर बोलला था मॅडम तुम्ही. तुम्ही म्हणजे ना अगदी ब्युटी विथ ब्रेन आहात. काय नचिकेत? हा, मी आजच केतकरांना कळवून टाकणार आहे आपल्या या निर्णयाबद्दल. फाईन, गो अहेड, बट आज नको. का? आज का नको? त्यांचा उरलेला लॉट पण येऊ दे, तो चेक करा, देन वी कॅन इन्फॉर्म देम. ठीक आहे. अरे म्हणजे तू ह्या अप्पा केतकरांची ऑर्डर करून त्यांचं केवढं नुकसान करतोयस? होऊ दे की, कळू दे आप्पांना त्यांचा कांगारू किती उड्या मारू शकतो. बाबा म्हणजे अप्पा केतकरांना धडा शिकवायचा प्लॅन दिसतोय तुझा. येस, बट मी इथे काम करतोय, तुम्ही सांगू नका त्यांना. अरे मी कशाला सांगू, मला कुठे आता वेळ आहे. 2 महिन्याची सुट्टी संपली आहे. भ्रमणध्वनी वाचतोय कळत नाहीये का ह्याला? एवढं कसलं काम आहे तिकडे? माझ्याशी 2 वाक्य बोलायला सुद्धा याला वेळ नाही. तू भेटच आता मला, मी बघते.
उडालं ना तेल. मी म्हणत होते ना की तू ऐकत नाहीस माझं अजिबात. धोत्रे काका, हां कॉफी ब्रेकमध्ये वगैरे मोबाईल यूज केलेला चालतो ना? हे बघ, ऑफिसमध्ये काम नसेल ना तर तू सहज वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ग्रेट, मी आलोच जरा. आता कळेल. जेव्हा आपण एखाद्याला फोन करतो आणि समोरचा व्यक्ती फोन उचलत नाही तेव्हा कसं वाटतं ना, कळेल तुला आता. फोन का नाही उचलत आहे? हाँ तो बोलने उसको पापा, 200 किलो फाफड़ा बोला था, 10 किलो क्यों कम दिया? हाँ, गाठिया खाकरा का ऑर्डर नहीं मांगता है? हाँ बापा, फोन कर नहीं. हाँ फोन करतो मैं. हाँ. मग मेहता साहेब, काय ठरवलंय तुम्ही? नाही म्हणजे बराच वेळ झाला नुसताच मी इथं उभा आहे. हाँ ते मी विचार केला ना. अहो मग सांगा ना. ते काय ते तुमचं बाकरवडी आणि बेसन लाडू ते बाजूला नाही खपत साहेब. काय सांगताय तुम्ही हे? हे बघा साहेब, खरं ते सांगते मी व्यापारी माणूस आहे, खोटं बोलणार नाही. ते तुम्ही ते थेपला, खाकरा, ढोकला ते सप्लाय करा, मी एक्सपोर्ट करते ना. हे बघा, आम्ही फक्त मराठी पदार्थच बनवतो. अहो तिकडेच तो मराठी माणूस मार खातो. काय असते ना साहेब, जिकडे पैसा जास्त असते ना तोच सप्लाय करायचा. नाही पण हे बघा, आमच्या मराठी पदार्थांना सुद्धा मागणी आहे. मग आम्ही वेगळे पदार्थ का तयार करायचे सांगा ना. कोण सांगतं तुम्हाला तुमच्या पदार्थांना डिमांड आहे? अहो तुमच्या पदार्थांना डिमांड असतं ते गुजराती पदार्थ बाजूला ठेवून मी तुमच्याकडनं बाकरवडी आणि ते बेसन लाडू मागवले नसते. कालच बघा, आता ते 5000 किलो फरसाण साऊथ आफ्रिका मध्ये पाठवले मी. त्या तिथेच आमच्या सुद्धा 500 किलो भाकरवड्या गेल्या. हो. नाही तुमच्यासारखं कदाचित हजारात नसेल, पण काही 100 किलो माल हा नक्कीच जातो तिकडे. हो साहेब, मग तिकडेच जायचं ना, कशाला खाली पिली माझा टाइम खोटी करते. हा हे बघा, आमच्या मराठी पदार्थांना सुद्धा मागणी आहे, हे तुम्ही मान्य करा. नाही करत मान्य साहेब, मी नाही करत. हा निघा आता. जय श्रीकृष्ण. ती આવી જાય છે यार सवार सवार में. प्लीज हॅव अ सीट. नचिकेत, केतकरांच्या बेसन लाडूचा शेवटचा लॉट आलाय. ओके, त्याचं क्वालिटी चेक केलं तुम्ही? हो, पण त्यातही रव्याचं प्रमाण कॉन्ट्रॅक्टमध्ये जितकं ठरलं होतं त्याच्यापेक्षा जास्त आहे. फाईन, देन ॲज डिसाइडेड उद्या त्यांना कॉल करा, सांगा की त्यांचे सगळे लॉट रिजेक्ट झाले. अँड प्लीज रिझन सांगा त्यांना. हो, रिझन तर सांगावंच लागेल. एनिवे, ते मंडेच्या शिपमेंटचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे? हो. एनिवे आय लीव ना, मला ऑन द वे एक मीटिंग आहे. त्या नवीन क्लायंटसोबत का? या, त्यांनाच भेटतोय मी. अँड आफ्टर द मीटिंग मी डिरेक्टली घरीच जाईल. हे एक प्रेझेंटेशन मी रेडी केलं, जस्ट हॅव अ लुक. अरे वा, आता या ऑफिसमध्ये फक्त आपण दोघंच. धोत्रे, तुम्ही आज सकाळी जे सॅम्पल चेक केलेत त्याचा क्वालिटी रिपोर्ट तुम्ही मला अजूनही सेंड केलेला नाहीये. देतो ना, देतो, तयार आहेत. लवकर द्या. मिस्टर परदेशीनं मला तो पाठवायचा आहे. करतो. तुमची रास वृश्चिक आहे का हो? तुम्हाला काय करायचंय? नाही नाही, म्हणजे मला काय करायचं नाही आहे, पण काय आहे की मला हात बघता येतो ना. मला ज्योतिष या विषयामध्ये
खूप इंटरेस्ट आहे. मला तुमचा हात दाखवाल? कशासाठी? ज्योतिष सांगतो मी. ज्योतिष नको. आपणच आपलं भविष्य घडवत असतो प्रत्येक क्षण. हे असं बघायचं नसतं ते. वा 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 वा, काय विचार आहेत. असे उच्च विचार असल्यावर काय तचकट. मला ना तुमचा हात बघायचा होता, म्हणजे माझा प्रॅक्टिससाठी म्हणत. थोत्रे, ठीक आहे, घ्या. खूप मऊ आणि नाजूक आहे. धोत्रे, म्हणजे मला हातावरच्या रेषांबद्दल म्हणायचं होतं, बाकी बाकी काही नाही. तुम्हाला जर अशीच प्रॅक्टिस करायची असेल ना तर ऑफिसच्या बाहेर जाऊन करा. आणि एवढीच हौस असेल ना हात बघायची तर ज्योतिष सांगायचं दुकान टाका एखादं. ज्योतिषाचं दुकान सांगायचं म्हणजे पोपट लागणार काढ काढायला. चांगला पोपट केला बाई, झणझणे बाई. वा, आली वाटतं आमची स्वारी रणांगणावरून. अहो तुमच्या पदार्थांना डिमांड असतं, ते गुजराती पदार्थ बाजूला ठेवून मी तुमच्याकडनं बाकरवडी आणि ते बेसन लाडू मागवले नसते. अहो घ्या, गरम गरम काढा घ्या. ठेवा तिथे. आप्पा, मग पाणी तरी घ्या. नकोय आत्ता मला. अहो काय म्हणाले नवीन निर्यातदार? आता आपल्या दारासमोर कधी लागणार त्यांची रांग? लागेल, लवकरच लागेल. अगं बाई हो, ईश्वरा, आप्पा आपल्याला नवीन गिराईक मिळणार ना, म्हणून आम्ही गाजर हलव्याचा बेत केलाय आज. बरं. अहो कधी द्यायचंय माल नवीन निर्यातदारांना? ठरलं की नाही काही? हो, एका बैठकीत कसं ठरेल सगळं? म्हणजे दोघा निर्यातदारांना मी भेटलोय आज. त्यांची इच्छा आहे आपला माल निर्यात करायची, पण वेळ लागेल. कमाल आहे, साक्षात आप्पा केतकर भेटायला गेले तरी वेळ लागेल. हो. मग त्या मनाने नचिकेतनी अगदी चटकन ठरवलं होतं सगळं. अरे काय चाललंय तुमचं? नचिकेत नचिकेत नचिकेत. आता त्या कांगारूच्या आरतीचं पुस्तक छापायचं तेवढं बाकी आहे. बस. अहो जे आहे ते आहे, उगीच कशाला चिडताय? इथून पुढे त्याचे गोडवे गायचे नाहीत, माझ्या समोर सांगून ठेवतोय. बघा, नवीन निर्यातदार आणतो का नाही ते बघा. तो काल जन्माला आलाय, पण मी इतके वर्ष या व्यवसायात मुरलोय. माझी आणि त्याची तुलनाच होऊ शकत नाही. त्याच्यापेक्षा जास्त चांगला व्यवसाय मी करू शकतो. काय माझ्या तोंडाकडे बघत का उभे राहिले तुम्ही दोघी जणी? जा जा, स्वयंपाकाला जा. चला. हो हो, चल ग, तयारी करूया. हो चला निघा. वाटलं होतं तेवढं सोपं नाहीये निर्यातदार मिळवणं. म्हणजे आता त्या परदेशीला सांभाळून ठेवण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. Strange. She's not receiving my calls. भाई काय झालं? जाम टेन्शन मध्ये दिसतोय तू. Sai, she's behaving weirdly. म्हणजे मराठीत बोल ना, काहीच कळलं नाही मला. म्हणजे विचित्र वागते माझ्याशी, फोन नाही उचलत माझा. हे मला काय वाटतं माहितीये, ती कामात बिझी असणार. म्हणजे त्या केतकरांच्या घरात किती कामं असतात. एक तर त्यांच्याकडे फ्रीज नाही, त्यानंतर मिक्सर पण नाही. त्यांच्या घरातल्या सगळ्या बायकांना दिवसभर तिकडे किचन मध्येच असतात. दिवसभरामध्ये एकदा पण नाही फोन उचलला तिने माझा. काय बोलतो? एकदा पण नाही उचलला? एक्झॅक्टली.
आणि मी तिला ऑफिसमध्ये असताना पण फोन केला होता, तेव्हा पण नाही उचलला नाही. दॅट्स ओके. कॉलबॅक पण नाही केला. भाई भाई तू बस इथे, बस बस. ओके, तू मेसेज कर तिला. यू थिंक मी केला नसेल? खूप केले मेसेजेस, पण तिने रिप्लाय पण नाही केला. आधी असं कधी करायचं नाही ती. अरे ह्या सगळ्या मुलींना या अशाच असतात. माझंच नाही. तुला माहितीये आपली रिचा, तिला सकाळपासून कॉल करतोय पण एक पण कॉल उचलला नाही. रिचा गर्लफ्रेंड नाहीये तुझी. नाही, पण मी तिचा बॉयफ्रेंड आहे ना, मनातल्या मनात. शट अप. स्टॉप ड्रीमिंग. बघ